सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक क्षेत्रात आपली मोहर पुन्हा एकदा उमटवली आहे। 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने केलेली कामगिरी अत्यंत समाधानकारक असून बँकेच्या प्रगतीचा हा आलेख जिल्ह्याच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतीक ठरत आहे। बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी या यशाची अधिकृत आकडेवारी जाहीर करताना बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीचे दर्शन घडवले आहे। आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभाराचे उत्तम उदाहरण म्हणजे बँकेचा नफा। सरत्या आर्थिक वर्षात बँकेने 1289 कोटी 28 लाख रुपयांचा ढोबळ नफा कमवला आहे, तर सर्व तरतुदी पूर्ण केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा 32 कोटी 9 लाख रुपये इतका झाला आहे। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बँकिंग क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा निव्वळ NPA 0% राखण्यात बँकेला यश आले। कर्ज वसुलीचे चोख नियोजन आणि विश्वासार्ह कर्जदार यामुळेच हे शक्य झाले असून यामुळे बँकेची प्रतिमा अधिक उजळली आहे। कसं होतं की काही वेळा त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे आपण जायला बघतो, पण काही वेळा अडचणी येतात, त्यामुळे आपण परत तिथंच थांबतो। दुसरी गोष्ट अशी आहे की कर्ज व्यवहाराच्या बाबतीमध्ये आपला कर्ज व्यवहार हा रिस्ट्रिक्टेड आहे, पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चरचा। त्यांचा कर्ज व्यवहार आता साताऱ्याचा सगळ्या पिकांच्यावर आहे। आपला भात आहे की भात आणि आंबा। आता आंब्याचं काय घडले तुम्ही बघताय, भौगोलिक परिस्थिती आणि सगळ्या वातावरणामुळं तिकडे कसं कडधान्य पण आहेत, गळीत धान्य पण आहे, ऊस पण आहे, बागा पण आहेत, द्राक्ष पण, सगळंच आहे, भाजीपाला पण आहे। आपल्याकडे हे सगळं सोडून आहे। एक लक्षात ठेवा, साखर कारखान्याला लोन देणं हा इश्यूच होत नाही। आपल्या उपविधीमध्ये कुठल्याही कारखान्याला कर्ज देण्याबाबतची मुभा आपल्याला आहे, पण राज्य बँक किंवा तिथली बँक जर लीड बँक म्हणून काम करत असेल तर त्यांच्या अंडर आम्ही जातो। त्यांना जर 200 कोटी पाहिजे असतील तर राज्य बँक 50 देते आणि ती विचारते कोण कोण येणार आहात त्या कन्सोर्टियममध्ये सहभागामध्ये। मग 4-5 बँका जातात आणि मग कोण 20 कोटी, कोण 30 कोटी, कोण 40 कोटी असा ते आपला आपला शेअर घेतात। त्यामुळे कर्ज व्यवहार वाढतो ना आपला। हमी सरकार असते, जर कोऑपरेटिव्ह असेल तर हमी सरकार देते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक एकटीच देत नाही सहकार कारखान्यांना कर्ज। आमच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा आम्ही 1200 तर ते 1400 कोटी आहे, रायगड जिल्हा 1500 कोटी आहे, ठाणे जिल्हा 2000 कोटीवर आहे, मुंबई 2500 कोटीवर आहे, पण त्यांना कोणी विचारत नाही। कोण नाही विचारत, हा विचारण्याचा प्रश्नच नाही आहे। कर्ज देणं हे बँकेचंच काम आहे ना, आणि तेही कर्ज देणं हे बँकेचं काम आहे उपविधीप्रमाणे, नाबार्डच्या नियमाप्रमाणे। रिस्क असते ना, रिस्क कशात नाही। आपण इथनं बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो, रिस्क नाही, कोणी येऊन धडकल म्हणून। 19 वर्षामध्ये बँकेने अनेक आर्थिक प्रगती केली। 2007 मधली परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार बदल झाला आहे। गेल्या वर्षभराचा आर्थिक गोषवारा विचार घेता बँकेने नेमक्या कुठल्या गोष्टीला तरतुदी केल्या, ते बँकेची आर्थिक स्थिती आता नेमकी काय? रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 2007 पासून अनेक योजना, अनेक गोष्टी राबवून आणि ग्राहकांच्याशी त्यांच्या इच्छेप्रमाणे, गरजेप्रमाणे सेवा देऊन यावर्षी रत्नागिरी जिल्हा बँकेनं जवळजवळ 6000 कोटीपर्यंतचा टप्पा व्यवसायाचा गाठलेला आहे। 5855 कोटी हा एकूण व्यवसाय बँकेचा झालेला आहे। त्यामध्ये बँकेनं ठेवी ह्या जवळजवळ 3357 कोटी आणि कर्ज व्यवहार 2498 कोटी एवढा व्यवसाय आपण केलेला आहे। 93 कोटी 89 लाख इतका नफा झालेला आहे आणि नक्त नफा हा 32 कोटी 9 लाख इतका झालेला आहे। ही आर्थिक परिस्थिती
ज्यावेळी आपण देतो त्यावेळी डिपॉझिटमध्ये 17% वाढ, कर्जामध्ये 14% वाढ, एकूण व्यवसायात 16% वाढ, त्याचप्रमाणे भाग भांडवलामध्ये 60% वाढ आणि गुंतवणुकीत 13% वाढ अशी वाढ झालेली आहे आणि एकूण व्यवसायात 16% वाढ झालेली आहे. या सर्व वाढीमध्ये सर्व संचालक, कर्मचारी याचा सिंहाचा वाटा आहे आणि ग्राहकांचं आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे. आत्ताच आपण म्हणालात की नवीन कायद्यानुसार आम्हाला 10 म्हणजे या बँकेतनं काही वर्षासाठी काय होतं, पण दूर जावं लागणार आहे. नव्या येणाऱ्या संचालकांना की म्हणणं काय आपण आव्हान करू इच्छितो? नव्या येणाऱ्या संचालकांनी बँक ही बँक म्हणूनच चालवावी. बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण जर आलं आणि त्यामध्ये जर बँक अडकली तर बँकेचं भवितव्य फार उज्ज्वल राहत नाही. म्हणून बँकेत येणाऱ्या सर्वांनी, कुठल्याही पक्षाचे असू देत, त्यांनी बँकेचे काम हे बँकेचं काम म्हणूनच केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय हेतू त्यामध्ये न ठेवता काम केलं पाहिजे. बँकेमध्ये महत्त्वाचे कामं 3च असतात. एक, ठेवी गोळा करणे, कर्ज देणे आणि वसूल करणे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या 3 गोष्टी पार पाडल्या बँकेला चांगले दिवस येतात, हे माझी ठाम समजूत आहे. नवीन पिढी आल्यानंतर ती जर ज्ञानी असेल, अनुभवी असेल किंवा अभ्यासू असेल तर मार्गदर्शनाची तशी काही गरज पडणार नाही. पण आले कोण मार्गदर्शन द्या म्हणून तर आपण नक्की देऊ, मार्गदर्शन करू, त्याबद्दल काय चिंता बाळगायचे कारण नाही. पण मार्गदर्शनाची तशी गरज भासणार नाही असं मला वाटतं. माझी तरी इच्छा आहे, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आतापर्यंत आपण सहकार पॅनेल म्हणून सर्व पक्षांचे एकत्र घेऊन आपण बँकेमध्ये आलो. तसेच सर्वांनी तो हेतू ठेवून करावा आणि सर्व पक्षाचे लोक चांगले सहकारात काम करणारे यावेत आणि बँक अशीच पुढे न्यावी अशी माझी इच्छा आहे. बँकेमध्ये नवीन चेहऱ्यांना वाव द्यावा, नवीन तरुण पिढी सहकारामध्ये यावी असा एक हेतू असावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, त्यामध्ये फायदे असे आहेत की नवीन लोकांचे ज्या काही नवीन योजना असतील, कल्पना असतील, त्या कल्पनासुद्धा राबवता येतील. आणि तोटा असा आहे, जर अनुभवान नसतील तर काही गोष्टी चुकीच्या जर घडल्या तर बँक अडचणीतसुद्धा येऊ शकेल. नाही असं नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.